मी एक गोष्ट तुम्हाला विचारावं म्हणतो. अरे बोल ना, काय विचारायचं लवकर विचार. बाबा, आपल्या नारायणच्या पत्नीविषयी विचारायचं होतं. कारण आपला नारायण आता 31 वर्षे पूर्ण झाले नारायणला. तर तुम्ही नारायणच्या पत्नीला आणण्याकरता जावं असं मला वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललात. होय बाबा, माझाही विचार तोच होता. जसा नारायण वयाने मोठा झाला तशी ती सुद्धा वयाने मोठी झाली असेल. होय. मग मग तारुण्यात आलेल्या मुलीला जास्त दिवस तिच्या माहेरी ठेवणे आपल्याला शोभणार नाही. मी तिला घेऊन येतो. होय बाबा, तुम्ही आजच जाण्याची तयारी करा. कारण तसे घरात पुष्कळ काम पडलेले आहे. तरी यशोदा बिचारी एकटी शेतातील आणि घरातील कामे सांभाळते. आणखी तिची जबाबदारी वाढली. घरातलं काम सांभाळणं, शेतीचे कामा करणं, झाडाला दूध पाजणं, आणखी तिची जबाबदारी वाढली. किती कष्ट होत असेल तिला. तू बोलतोस हे योग्य आहे. होय. माझ्याबद्दल मामाजींना का सांगता? काय नाही ग, आम्ही तुझी तारीफ करत होतो. म्हणजे असे कोणते मी चांगले काम केले आज एवढी माझी स्तुती करता? सुनबाई, अगं घरातील सगळी कामे तुला एकटीलाच करावी लागतात. म्हणून म्हणून तुझ्या सोबतीला कुणीतरी आणावं असं मला वाटतंय. म्हणजे काही मोलकरी वगैरे ठेवायची इच्छा आहे का तुमची? अगं मोलकरी नाही, आपल्या नारायणची पत्नी आहे ना, तिला आणावं म्हणतो. लग्न झाले तेव्हापासून मी अजून तिला पाहिलं नाही. आता ते तरुण झाली असेल. यशोदा, अगं म्हणूनच तर बाबांना आणण्याकरता पाठवावं म्हणतो. मग तुझा विचार कसं काय आहे? अगदी माझ्या मनातला बोलले. ते आली तर मला कामात मदत होईल. अगं सुनबाई, अगं ती नवीन पोरगी, ती या घरात आल्यानंतर तिला सांभाळून घेतली. मामाजी, ती माझी जाऊ असली तरी तिला 5च्या बहिणी परमान मी सांभाळीन. शपथ सुनबाई, कुठल्या जन्मी पुण्य केले होते म्हणून मला ही सुनबाई मिळाली. खरोखर खरोखर तेव्हा तुझे उपकार मानायला पाहिजे. बाबा, आता तुम्ही जाण्याच्या तयारीला लागा आणि सोबत शास्त्रीजींना घेऊन जा. म्हणजे तो तुम्हाला साक्षीदार म्हणून तुमच्या कामी येईल. ठीक आहे, बरी आठवण करून दिलीस तू. 10ची एकटी आहे, मला निघायलाच हवं. जातोय मी. चला जा.
या शास्त्री राम 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 राम. बसा. किरण, अगे किरण. अहो येईल कोणत्या कामात असेल बरं, तरी बोलत बसा तुम्ही येवाई. नाही, नेमकं म्हणजे या समोर या. या बाई, या इकडे या. या ना महाराज. या शास्त्री. नेमके हे कोण म्हणायचे? हे आमच्या गावचे शास्त्री. अहो यांचं कोणताही काम माझ्याशिवाय होत नाही. तुला माझा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याच कामाला हात लावणार नाही. म्हणजे घरगुती बुवाची. हा छान आहे. आणि तसंही सर्व गावातल्या सत्यनारायण पूजा माझ्याच हाताला होतं. अच्छा, म्हणजे उत्कृष्ट व्यवसाय. हा शास्त्रीची आठवण सगळ्या गावांना होती. गावातील लोकांना. इवाई, आपला पाटील साहेब, आपल्या गावाकडचे धान वगैरे काय म्हणतात? ठीक आहे पण यावरची खूप त्रास मावा तुडतुळा अळी खूप त्रास होतो. पण तरी बदल होईल, पण वातावरण साथ देत नाही. अहो निसर्ग तर आपल्या पातळीलाच चुकलेला आहे साहेब. हो या निसर्गामुळेच तर आमच्या शेतकऱ्याचे असे हाल होतात या भारतात. किरण, ए बाबा किरण, अगं येताना जरा चहा घेऊन ये बाळा. बाकी सर्व ठीक.